दंडवत हो। इसवी या ठिकाणी संपन्न होत असलेला हा ब्रह्मविद्या निरूपण सोहळा आजच्या या 8व्या सत्रामध्ये आपण आचार्य श्री चक्रपाणी भास्कृत सायंकालीन पूजा अवसराचा 16 क्रमांकापासूनच्या चौपद्या बघणार आहोत। जय कमनीय मूर्ती हेम गर्भांग कांती, जय सुवर्णमितांघ्री चित्पदाद्या भवारी, जय विलसित मध्यानंग जन्मोद्भवाद्या, जय सुकमलनाभा कांत वक्षादि शोभा। परमेश्वराच्या एक एक वैशिष्ट्याचं वर्णन या चौपद्यांमध्ये केलेलं आहे। याचं कारण असं आहे की परमेश्वराच्या नित्यदिनी लीळेचं स्मरण तर करायचंच आहे, जे पहिल्या काही चौपद्यांमध्ये येऊन गेलेलं आहे। सोबतच परमेश्वराचे जे काही वैशिष्ट्य आहेत, गुणधर्म असेल, तसेच इतर जे जे काही जीवाच्या बाबतीमध्ये परमेश्वराची जी काही भूमिका आहे ती या माध्यमातून स्पष्ट केलेली आहे। आणि त्यातूनच मूळ परमेश्वर कसे आहेत आणि जीवासाठी म्हणून ते काय करतात याची सुद्धा आपल्याला माहिती असली पाहिजे। कधी कधी आपल्याला एखादी व्यक्ती चांगलं कार्य करते एवढं दिसतं, पण मुळात ती व्यक्ती स्वभावाला कशी आहे हे आपल्याला माहिती नसतं। कधी कधी तर त्यांचं पहिलं नाव माहिती असतं, आडनाव माहित नसतं, कधी आडनाव माहिती असतं, पहिलं नाव नसतं माहिती, त्यांचं मूळ गाव माहित नसतं। बाकी ती व्यक्ती आपल्या संपर्कात आहे, चांगलं कार्य करते आहे, मदत करते आहे, एवढं आपल्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती असतं, परंतु मूळ त्यांची माहिती आपल्याला नसते। तसं आपल्यातल्या खूप लोकांना परमेश्वराचं नाव माहिती आहे। सकाळी सांगितल्याप्रमाणे ही प्राथमिक माहिती देवाबद्दल आपल्याकडे आहे, परंतु परमेश्वर मुळात परमेश्वराचं स्वरूप कसं आहे हे आपल्याला माहिती नाहीये। महादाईसांना जेव्हा स्वामी बर्वे पण सांगतात, त्रेतयुगामध्ये सीता सुंदर होती दिसायला, द्वापर युगामध्ये श्रीकृष्ण महाराज सुंदर दिसायला होते, आणि कलियुगी हे बर्वे म्हणजे आम्ही सुंदर आहोत, तेव्हा महादाईसांना खूप बरं वाटतं, म्हणजे स्वामी सुंदर आहेत, अभिमान वाटतो त्यांना। परंतु स्वामी त्यांच्या त्या विचारांना त्या ठिकाणी थांबवतात आणि म्हणतात, बाई हे बर्वे नव्हे, भीतरी असे ते बर्वे। म्हणजे श्रीमूर्ती सुंदर आहे, त्या सुंदरपणावर जाऊ नका, भीतर जे स्वरूप आहे त्या भीतर स्वरूपामुळे ही श्रीमूर्ती सुंदर दिसते। म्हणजे आपलं देह जे आहे ते कुठल्या वर्णाचं आहे पेक्षा ते आपल्या मनामध्ये काय सुरू आहे त्यावर आपल्या चेहऱ्यावर ते तेज किंवा कांती येत असते। आपला चेहरा काळा जरी असला पण मन जर का आनंदी असेल तर तुमचा चेहरा प्रसन्न वाटणार, सगळ्यांना आवडणार चेहरा। एखादा व्यक्ती गोरा आहे परंतु मनामध्ये चिंता भरलेली असेल, त्याचा चेहरा बघून कुणालाच प्रसन्न वाटणार नाही। म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरची जी प्रसन्नता आहे, जे आकर्षण आहे, ते तुमच्या अंतर्मनाशी संबंधित आहे। आपलं मन कधी असं असतं कधी तसं असतं, त्याच्यामुळे चेहरा जो आहे आपला, त्या चेहऱ्यावरचे भाव सतत बदलत राहतात। परमेश्वराचं तसं नाहीये। परमेश्वराचं मूळ जे स्वरूप आहे, आपल्या बाबतीतही हा देह आपला नाहीये, या देहातलं जे स्वरूप आहे ते आपण आहोत, ते स्वरूप आपलं आहे। हे देह आपलं नाहीये, फक्त काही वेळासाठी प्राप्त झालेलं आहे।
या देहातनं जात असताना देह इथंच राहणार आहे. तसं परमेश्वराच्या बाबतीत ही मायापूर आहे आणि मायापुराच्या भीतरांत परमेश्वराचं स्वरूप आहे. त्या स्वरूपामुळे ते जी काही तुम्हाला ईश्वर श्रीमूर्तीवर मायामूर्तीवर जे काही तेज दिसत आहे, स्वामीजी म्हणतात येथीची दैवी ते क्वापी नाही, ते जे तेज त्या ठिकाणी झळंबत आहे त्याला कारणीभूत आतलं जे ईश्वर स्वरूप आहे ना ते कारणीभूत आहे त्याला. आणि म्हणून त्या स्वरूपाकडे आमच्या स्वामींनी महादाईसांना तथा तुम्हा आम्हा सर्वांना काय केलेलं आहे, वेधून घेतलेलं आहे. त्या ठिकाणी महादाईसांना जे सांगितलं त्या माध्यमातनं स्वामींनी सर्वांनाच ते सूचित केलेलं आहे, तुम्हाला आम्हाला. श्रीमूर्ती याही पेक्षा श्रीमूर्ती आंत जे भीतर स्वरूप आहे ते सर्वात जास्त महत्वाचं आहे. कारण की त्या या सर्व ज्या काही लीळा आहेत सृष्टी रचनेपासून आपल्या उद्धारापर्यंत हे सर्व कार्य स्वरूपाचं आहे. म्हणजे मूळ ईश्वर स्वरूपाला ही प्रवृत्ती निर्माण झालेली आहे आणि तिथून हे कार्य सुरू झालं आणि नंतर व्यक्त झाले परमेश्वर. आणि आता आपण ईश्वर स्वरूपामध्ये पावन होणार आहोत. हे सुद्धा काय आहे, स्वरूपी पावन होऊन स्वरूपीचा आनंद आपण ग्रहण करणार आहोत. हे सुद्धा स्वरूपाचंच एक वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, स्वरूपापर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल याकडे आपलं लक्ष आणि त्या लक्ष्याला अनुलक्षून आपल्याला पुढे कार्य करायचं आहे. आणि म्हणून या सायंकालीन पूजा अवसरामध्ये जे काही परमेश्वराची स्तुती केल्या गेलेली आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे की परमेश्वराचे कसे कसे ऋण आपल्यावर आहेत, आपल्यासाठी देवानी काय काय केलेले. वाडो वाडी गिवसिती लक्षात घ्या. आता आपण गाडो गाडीनी जातो आहे पण परमेश्वर पायी पायी वाडो वाडी गिवसत आपल्याला शोधत होते, परंतु आपण त्यावेळेला नव्हतो. बरं आता आपण यावं तर आता परमेश्वर आपल्या जवळ नाहीत. म्हणजे ती चुकामुक आपली जी झालेली अजूनपर्यंत ती भेट झालेली नाही देवाची नी आपली. 800-850 वर्ष होत आले पण त्यांची नी आपली पुनर्परत भेट कधीच नाही. आणि म्हणून आता आपल्याला त्या स्वरूपाच्या दिशेने जायचंय. आता देवाला सध्या आपल्याला भेट द्यायचं काहीच कारण नाहीये. जसं आता उन्हाळ्याची सुट्टी लागलेली आहे, उन्हाळ्याच्या सुट्टीत पण ते गृहपाठ देतात का शाळेतले लोक? देतात की नाही? नाही, गृहपाठ देत नाही शाळेतले. देतात की काही काही शाळेमध्ये देतात बरं का गृहपाठ. म्हणजे त्या प्रगती पुस्तकावर लिहिलेलं असतं, ह्याचं हस्ताक्षर चांगलं नाहीये, गणित चांगलं नाही, तर या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ते व्यवस्थित करून घ्या, पुढच्या इयत्तेमध्ये ते उपयोगी येईल त्याला. आता ते उन्हाळ्याची सुट्टी 1.5 महिन्याची दिली, आता शाळेतनी आपली भेट घेण्याचं काही कारण आहे का? 1.5 महिना आपणही शाळेची भेट घेत नाही, शाळा आपली भेट घेत नाही. परंतु त्यांनी जे काही आपल्याला सांगितले ते 1.5 महिन्यामध्ये पूर्ण करायचंय. तसं देवाने आपल्याला काही गोष्टी सोपवून दिलेल्या आहेत, गृहपाठ दिलेला आहे आणि सांगितलं आता तुम्हा नव्या संबंध, आता परत भेट होणार नाही. आता सरळ थेट पुनःसंबंधित देवाची आपली भेट होणार आहे, मध्यंतरी भेट होणार नाही. पुनःसंबंधी पण भेट तेव्हाच होईल जेव्हा त्यांनी दिलेलं विधी विधान आपण तंतोतंत पाळू. त्याच्यामध्ये इतर कुठल्याही विधीची मिश्रता आपण करणार नाही. शोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती याची मिश्रता न करता ईश्वरोक्ती पद्धतीने जेव्हा आपण चालू त्याच वेळेला परमेश्वराची आपली भेट होण्याची शक्यता आहे, अन्यथा शक्यता नाही. अनंत सृष्टी अशाच लोटत जाणार आहे. आणि म्हणून इथे परमेश्वराच्या प्रत्येक वैशिष्ट्याचं वर्णन केलेलं आहे. आणि ते वर्णन फक्त शब्दांमध्ये नाहीये की कवी आहेत त्यांना ते सुचलं आणि म्हणून त्यांनी ते मांडलं असं नाहीये. जसं कधी कधी ते असतं ना, रोज वाटते मनास आधी साध पडली जावं. खरंच वाटतं का रोज? रोज सकाळी उठलं की वाटतं का असाच पडलेला जावं?
फक्त आरतीमध्ये म्हणतात की रोज वाटते म्हणा, सगळेजण म्हणतात, परंतु आरती म्हणताना आपल्या लक्षात आलं पाहिजे आपल्याला तर कधीच वाटत नाही, पण आरतीमध्ये मात्र खोटं खोटं बोलतो आपण. बरं बोलतो तर बोलल्यानंतर तरी वाटलं पाहिजे की नाही, तरी वाटत नाही, परंतु काव्यामध्ये ते कवीला वाटलं आणि त्यांनी लिहिलं. तसं हे काव्य नाहीये की त्यांना वाटलं म्हणून लिहिलं, असं नाहीये. या काव्याला ज्ञानाचा आधार आहे. परमेश्वराच्या महावाक्य निर्वचन प्रकरणातील काही शब्द, काही तत्व या ठिकाणी त्यांनी काव्य रूपामध्ये पुसट रूपाने इथे येऊन गेलेलं आहे. त्याचं विश्लेषण केलं तर भरपूर मोठं विश्लेषण त्याचं होईल. आपल्याला इथे थोडक्यातच आपण ते बघतो आहोत. आणि म्हणून सांगतात की जय कमनीय मूर्ती हेम गर्भांग कांती. कमनीय मूर्ती म्हणजे त्यांचा जय जयकार असो, ज्यांची श्रीमूर्ती कशी आहे, कमनीय म्हणजे आकर्षक आहे. 25-27 भीतरी दिसे वय, अशा प्रकारची श्रीमूर्ती आहे. काही जे म्हटलं जातं की वयस्तंभिनी विद्या स्वीकारल्यामुळे आमच्या स्वामींचं वय थांबलेलं आहे, हे आधी डोक्यातनं काढून टाका. श्री दत्तात्रय प्रभू म्हातारे झालेत असं कुठे आलंय का? वयस्कर झालेत असं कुठे काही आलंय का? नाही आलेलं. त्यांनी कोणाकडनं विद्या स्वीकारली आहे का? दत्तात्रय प्रभूंनी कुणाकडनं स्वीकारली नाही. मग त्यांचा चतुर्युगी अवतार कस काय? 4 युग पर्यंत ते कसे काय आहेत? त्रेतयुगामध्ये जरी त्यांचा अवतार झाला तर त्रेतयुगाच्या मनुष्याचं आयुष्य किती आहे? 10,000 वर्ष आहे. कृतयुग जरी म्हटलं तरी 1,00,000 वर्ष आहे. मग परमेश्वर आहेत ते, त्यांना कुठूनही आयुष्य वेगळं स्वीकारायची आवश्यकता नाही. ते स्वयं आहेत, म्हणून त्यांना अवतार म्हटलेला आहे. त्यांचा जन्म नाही म्हटलं. मानव पंथात अजूनही खूप ठिकाणी श्री चक्रधर जयंती, दत्त जयंती असं म्हटलं जातं. श्री गोविंद प्रभू जन्मोत्सव, आपण अजून किती मागे आहोत. श्री प्रभूंचा जन्म झालाय की अवतार झालेला आहे हेच अजून आपली क्लिअरिटी नाहीये. समाजाने जे काही वाचावं ते आपण जन्मोत्सव म्हणून लिहितोय, ते अवतार उत्सव लिहिलं पाहिजे. जोपर्यंत त्यांच्या अवताराला आपण जन्म म्हणू तोपर्यंत आपल्याला हे करावं लागेल की देवाला कुठून तरी आयुष्य घ्यावं लागतं, त्याशिवाय देव जगू शकत नाही. आपल्या पंथातही आमच्या स्वामींना 1000 वर्षाचं आयुष्य दिलं म्हणून आमचे स्वामी आहेत. काही लोकांचं टेन्शन असं आहे की 200 वर्षानंतर काय होईल, असंही टेन्शन लोक काहीतरी घेऊन बसले. त्या टेन्शन मध्ये त्यांचं स्मरण होत नाहीये. म्हणजे मुळात म्हणजे मी मागेही सांगितलेलं आहे की उद्धरण व्यसनी अवतार एका सृष्टीमध्ये एकच होतात आणि ते आमचे स्वामी आहेत. आणि उद्धरण व्यसनी अवतार हे सृष्टीपर्यंत नित्य असतात. त्यांना कुठूनही आयुष्य वगैरे काही स्वीकारायची गरज आवश्यकता नाही. आणि म्हणून आमचे आचार्य काय म्हणतात, येणे अवतारे श्री चक्रधरे जो नुद्धरे तो कैची नुद्धरे. आता चक्रधर स्वामींचा अवतार आहे का 200 वर्ष शिल्लक आहे आणि 200 वर्षात तर किती लोकांचा उद्धार होणार आहे. मग बाकीच्या जीवांचं काय? ते तर म्हणतात कैची कुठूनच उद्धार होऊ शकत नाही. मग ही सृष्टी गेली की काय वाया. म्हणजे याचा अर्थ श्री चक्रधर स्वामींचा अवतार 200 वर्ष नाही, हा सृष्टीपर्यंत आहे. ते अवताराने बीजे करण्याची काही कारण नाही. परमेश्वर स्वयं आहेत, ते कितीही वेळ आपला अवतार ठेवू शकतात. त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते स्वरूपी अव्यक्ती विलीन होऊ शकतात. ही परमेश्वराची स्वतंत्रता आहे. आपल्याला मात्र आयुष्य वाढवायचं असेल तर उसनं घ्यावं लागेल. वयस्तंभिनी विद्येच्या माध्यमातनं किंवा लीळादानाचं आयुष्य परमेश्वर देतील तेव्हा उपलक्षणे विद्यावंताचं आयुष्य वाढतं. हे असं घ्यावं लागतं. तसं परमेश्वराला त्याची आवश्यकता नाही. ज्यांनीच आम्हाला आयुष्य दिलेलं आहे त्यांना कुठून दुसऱ्याकडनं आयुष्य घेण्याची काय गरज आहे. जे परमेश्वर आहेत, लक्षात घ्या, वयस्तंभिनी विद्या ही देवतेची विद्या आहे आणि परमेश्वर चैतन्यापर परमेश्वर आहेत असं म्हटल्यानंतर त्यांना आवर काहीच घ्यायची गरज नाहीये, परच ते घेतात. आणि म्हणून इथे त्यांची जी श्रीमूर्ती आहे ती स्वतः त्यांनी ती प्रवृत्ती आहे की ती 25-27 वयाची दिसावी म्हणून इथे म्हटलं जय कमनीय मूर्ती, आकर्षक आहे मूर्ती. हेम गर्भांग कांती म्हणजे त्यांच्या कांतीचा वर्ण कसा आहे, हेम गर्भांग.
म्हणजे सोनं असतं ना, सोन्याच्या आतमधला भाग कसा असतो? पिवळाच असतो. परंतु वरचं सोनं आणि आतमधलं गर्भातलं सोनं म्हणजे त्या सोन्याचा तुकडा केल्यानंतर आतमधला जो काही सोन्याचा भाग असेल तो अजून वेगळ्या रंगाचा असेल, म्हणजे उजळ रंगाचा असणार आहे. आणि म्हणून ते कसं आहे? हेम गर्भांग. हेम कांती नाही म्हटले, हेम गर्भांग म्हणजे अजून आतमध्ये गेले, अजून तो नितळ वर्ण आहे. अर्थातच हे फक्त उपमा दिली, पण त्या सोन्याचा गर्भित वर्ण जो आहे त्याही पेक्षा स्वामींचा जो सांपे गौर वर्ण आहे तो अजून वेगळा आहे. त्याची उपमा मागे सांगितलेला आहे. त्यांना परमेश्वराला कुठलीही तुम्ही उपमा देऊ शकत नाही. फक्त तुम्हाला आम्हाला समजावं म्हणून काहीतरी आपण समजावून सांगू शकतो. जसं ते रुमण्याच्या दृष्टांत सांगितलं ना, रुमणे ते कैसे दूध ते कैसे, ते शब्दाने पटवल्या गेलेले आहे. तो व्यक्ती आंधळा आहे, त्याला माहिती नाहीये. आणि मग जेव्हा त्याच्या हातात रुमणं आलं तेव्हा ते रुमणच दूध म्हणून त्यांनी तो प्यायला लागला की खायला लागला, चावायला लागला. म्हणजे त्याला फक्त शब्दरूपी माहिती आहे. तशी शब्दरूपी माहिती आपण देऊ शकतो, परंतु प्रत्यक्ष परमेश्वर कसे आहेत हे तुम्हाला शब्दांमध्ये कोणीच सांगू शकत नाही. ज्यांनी देवाला बघितलं तो सुद्धा सांगू शकत नाही. वायनायक महादाईसांचे वडील त्यांनी जेव्हा स्वामींना पाहिलं त्यावेळेला त्यांनी स्वामींना ते बघतच राहिले आणि स्वामींना ते म्हणतात, देवा माझी मुलगी आहे रुपाईचा, ती तुमचं वर्णन करते पण तिला तुमचं वर्णन करता येत नाही. महादाईचा सन्निधानातल्या यथार्थ बोलणाऱ्या, परंतु ते वायनायक म्हणतात की नाही माझ्या मुलीला तुमचं वर्णन करता येत नाही. ती जे सांगते तुमच्याबद्दल ते उलट नासवते, ती शब्द उगच वाया घालवते. ती तुमचं वर्णन तुम्ही ती जशी करते त्याच्यापेक्षा कैक पटीने स्वामी सुंदर आहेत. आता किती सुंदर आहेत हे वर्णन नाही करताय. चांपे गौर म्हणजे नेमकं कसं आहे मी शब्दात नाही सांगू शकत तुम्हाला. तुम्ही जरी स्वतः बघितलं तरी तुम्ही शब्दात मला नाही सांगू शकत. अशा प्रकारचं वर्णन आहे. मूर्ती ज्ञानामध्ये आलेलं आहे. श्री चरणाचं जे नख आहे, नखाचं काय वर्णन करणार आता सांगा. नख इतकं सुंदर आहे की ज्यांनी ते बघितलं ते त्या नखाकडे वेधल्या गेले. म्हणजे नेमकं कशाला वेधल्या गेले? इतकं सुंदर नख आहे. तुम्हाला आम्हाला ते नख शब्दामध्ये सांगता नाही येणार, त्याचं सौंदर्य सांगता नाही येणार. ते प्रत्यक्ष बघावं लागेल. म्हणून स्वामी म्हणतात की अनुभवी जे ते निके, तुम्ही तुमचा अनुभव घ्या. तुम्ही तुमचा अनुभव दुसऱ्याला सांगू नाही शकत. सांगितला जरी तर तुमचा अनुभव तुमच्यासाठी प्रचिती आहे, दुसऱ्यांसाठी नाही. दुसऱ्याला ते मस्करी वाटेल. तुम्ही जर का म्हटले सकाळी स्मरणाला बसलो मला काहीतरी आभासत्व दर्शन झालं देवाचं, मला हसायला येईल त्याचं. हे काही सांगतात झोपेमध्ये असतील, तुमची प्रचिती मला खरी वाटणार नाही. म्हणून त्या ठिकाणी तो अनुभव तुम्ही तुमच्या हृदयामध्येच ठेवायचा आणि तो अनुभवत राहायचा. थोड्या थोड्या वेळाने तो अनुभवत राहायचा आपण ते आठवण करत करत. आणि म्हणून इथे त्या कांतीचा वर्ण सांगितला, हेम गर्वांग कांती. ही जी काही कांती आहे या कांतीचा वेद जो आहे तो कोणाला लागलेला होता? भट्टोबास की महादाईचा? कोण वेधलं होतं या कांतीला लीळा चरित्रामध्ये? आठवतं का? छोटीशी कोण मुलगी होती? धनाईचा. स्वामींचं जेव्हा स्नान होणार आहे त्यांच्या आवारामध्ये आणि स्वामींची श्रीमूर्ती तिने बघितलेली, पडदणी ओळगवलेली स्वामींना, चांपे गौर वर्ण, आणि तिने स्वतःचा वर्ण बघितला. आता ती जरी गोरी असेल, एक मत असं मांडलं तर ती सावळी असेल कदाचित म्हणून तिला तो वर्ण भावला, परंतु ती जरी गोरी असेल तर गोऱ्या रंगात आणि चांपे गौर वर्णात फरक पडतो. मग तिला असं वाटलं की असा वर्ण माझा का नाही. मग तिच्या लक्षात आलं की स्वामींसाठी काहीतरी उठणं वगैरे हळद टाकून काहीतरी तयार केलेलं आहे, हे लावूनच स्वामींचा वर्ण असा होतोय. जर का ही हळद मला लावली, हे लावून बंद करा, ही हळद जर का मला लावली तर मी सुद्धा अशाच वर्णाची होईल.
भिंगरुटीचा दृष्टांत, त्या ते चिंतित चिंतित म्हणजे आता ती जी आळी आहे ती भीतीपूर्वक चिंतन करते आहे. तुम्हाला जेव्हा नामस्मरण करायचं आहे, देवाचा वेध लागला, तेव्हा तुम्ही भक्तिपूर्वक करणार आहात आणि धानाईचा हट्टपूर्वक करते आहे. तो हट्ट की मलाही असंच व्हायचं आहे. अर्थातच असं काही होत नसतं बरं का. तुम्हाला जर का ब्रह्मविद्याशास्त्र माहिती असेल की तुम्ही जेव्हा हे मनुष्य देह तुम्हाला मिळतं, ते मिळत असताना ज्या मनुष्याच्या ठिकाणी तुम्ही भोजन घातलेलं आहे तो काळ कुठला आहे, सकाळ दुपार संध्याकाळ, ती क्रिया कशी आहे, त्यानुसार तो भोजन करणारा व्यक्ती कसा आहे, त्याच्या ठिकाणी भोजन घातल्यानंतर आपल्याला मनुष्य देहाची निष्पत्ती होते. तर त्याच वेळीस ते पक्क होतं की तुमच्या देहाचा वर्ण काय असेल, तुमच्या देहाची उंची काय असेल, म्हणून ते आधीच पक्क झालेलं आहे. म्हणून आपली उंची आपण वाढवायला लागलो तर ती वाढत नाही. मग देहिक उंची नाही वाढली तर वैचारिक उंची तरी वाढवता आली पाहिजे आपल्याला. आणि आपला जो वर्ण आहे तो वर्ण जो आहे तोच आहे, तो तसाच राहणार, तो बदलणार नाही. जरी तुम्ही थोड्या वेळासाठी गोरे झाले तरी थोड्या वेळाने परत जसे ते तसेच होणार. मला ते हसू येतं ते एका क्रीमचं, ते म्हणतात की ते लावलं की चेहरा गोरा होतो. आता बघ, काळ्या व्यक्तीसारखं ते लावलं त्याचा चेहराच फक्त गोरा होईल, बाकी मान हात बीत सगळे काळेच राहतील. कसं होईल ते? म्हणजे आपल्याला विचार करता आला पाहिजे. ब्रह्मविद्या शास्त्र जर का आपल्याला अवगत झालं तर त्याच्यामधनं आपल्याला हा जर का भाग कळाला की आपला मूळ वर्ण असाच राहणार आहे, तो बदलणार नाही, तर आपल्या क्रीमचा अनेक रुपयांचा खर्च आपला वाचू शकतो. अन्यथा ज्या गोष्टी आपल्याला कोणीतरी सांगताना आपण ऐकतो तर त्यातनं आपली सुटका होईल. म्हणूनही ब्रह्मविद्या आवश्यक आहे. नुसतं ब्रह्मविद्या तुम्हाला मोक्षालाच नेणारे असं नाही, इथल्या सुद्धा अनेक अन्यथा ज्ञानापासनं तुम्हाला सोडवणार आहे. आणि म्हणून इथे त्या धानाईसांना वाटतं की ती हळद जर का मी लावली तर मी सुद्धा गोरी होईल, स्वामींसारखा माझा वर्ण होईल. अर्थातच देवासारखं मला व्हायचंय, याच्यापेक्षा मोठा विचार या आयुष्यामध्ये दुसरा कुठलाही नाही आहे. आपल्याला सर्वांसारखं व्हायचं असतं, तो डॉक्टर झाला तसं व्हायचं असतं, त्यांचं घर जसं तसं आपल्याला, त्यांनी गाडी जशी घेतली तशी आपल्याला घ्यायची असते. या सगळ्या गोष्टींचा हेवा असतो आपल्याला. परंतु देवाला आपण जेव्हा वाचतो लीळेमध्ये, देवाला जेव्हा आपण वाचतो त्या चरित्रामध्ये, स्मृतीस्थळामध्ये ईश्वराचे गुणविशेष वाचतो, त्यावेळेला आपल्याला चुकूनही वाटत नाही की आपल्याला देवासारखं व्हायचंय. आमचे स्वामी नुसतं त्या महिषाकडे बघतात आणि तो शांत होऊन जातो. आपल्याला असं नाही वाटत का की मला बघूनही सर्व सात्विकता निर्माण झाली पाहिजे, त्यासाठी आपण सात्विक असलं पाहिजे. आमचे भट्टोबाज जे होते ते नुसते भिक्षा म्हटले की त्यांचा आवाज इतका वेदवंती होता, इतका गोड होता की रडणारा मुलगा सुद्धा शांत होऊन जायचा. ज्यांच्या ज्यांच्या कानापर्यंत ते पोचायचं ते एकदम मन शांत होऊन जायचं. इतका त्यांच्या आवाजामध्ये तो जी काही सात्विकता आहे, वेदकता जी आहे ती आलेली होती. ह्याचं कारण काय आहे? अंतरी जे काही ईश्वराचं ज्ञान आणि त्याचं जे आचरण आहे त्याचं हे कार्य आहे. आणि म्हणून आपल्याला देखील अशा पद्धतीचं व्हायचा भाव मनामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. आम्हाला भट्टोबासांसारखं व्हायचं आहे हे स्वप्न बघा तुम्ही, माहीम भट्टांसारखं व्हायचं हे स्वप्न बघा, बाईसांसारखं व्हायचं हे स्वप्न बघा. ते स्वप्न आधी बघता आली पाहिजे आणि मग त्यानुसार आपल्याला होता येतं. आपण स्वप्नच जर का नाही बघितली, आजकालच्या लहान मुला जरी विचारलं काय व्हायचंय, तो म्हणतो मला डॉक्टर व्हायचंय. म्हणजे त्यांनी आता ठरवलेलं आहे, त्यानुसार त्याचं कार्य सुरू आहे. एका घरी गेलो, त्यांचा लहान मुलगा म्हटलं की मला पायलट व्हायचंय. पायलट? आम्हाला तर लहानपणी सायकल चालवायला भीती वाटत होती, पडू की काय वगैरे, याला पायलट व्हायचंय. म्हटलं त्या संबंधित तू काय करतोयस पायलट व्हायचं तर? म्हणे मी त्या संबंधित व्हिडिओज बघतो, म्हणे माहिती काढतो. छोटासाच मुलगा आहे, परंतु त्या संदर्भातली तयारी त्याची असंच सुरू झाली. तो खूप सिरियस आहे त्या बाबतीमध्ये. म्हणजे त्याचं ठरलेलं आहे. आमचं काय ठरलेलं आहे? कुणासारखं व्हायचंय आम्हाला.
आम्हालाही ठरवावं लागेल, आम्हाला लीळाचरित्रातली एक भूमिका कुठली तरी घ्यावी लागेल. नाही ज्ञान तर सेवा दास्यरूपी नाथोबा आम्हाला व्हावं लागेल. नाही प्रेम परंतु बाईजांसारखी आवडी आमच्यामध्ये आणावी लागेल. नाही अजून कौशल्य पण भटोबासांसारखं परमेश्वराच्या वचनावर चालण्याचं जे काही महत्वपूर्ण कार्य आहे ते आपल्याला आपल्यामध्ये उतरवता येईल. थोडं थोडं का होईना, एकदम सारखं तसं होणार नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, तसं व्हायचंय. हे स्वप्न आधी बघा. आमच्या धानाईसांनी ते स्वप्न बघितलं. 3 टप्पे धानाईसांचे. पहिला टप्पा हा आहे की मला स्वामींसारखं व्हायचंय, स्वामींसारखं दिसायचंय मला. पहिला टप्पा हा आहे. नंतरचा दुसरा टप्पा हा आहे की स्वतः शृंगार केलेला आहे, स्वतः एका विशिष्ट पद्धतीने त्यांनी साडी नेसलेली आहे. सगळ्यांनी विचारलं हे कुणासाठी शृंगार केला, कुणासाठी हे वस्त्र परिधान केले. ते म्हणतात मी स्वामींसाठी हे केलेलं आहे. जे देवासारखं जर का व्हायचं असेल तर देवासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल. हा दुसरा टप्पा आहे बरं का. देवासाठी तुम्हाला काहीतरी करता आलं पाहिजे. देवाला तुमच्या कुठल्याही मदतीची आवश्यकता नाही, परंतु ती तुम्ही मदत करत आहात हे देवाच्या लक्षात आलं पाहिजे. ती धडपड लक्षात आली पाहिजे. आणि मग हा दुसरा टप्पा सुद्धा त्यांनी पार केला. आणि मग तिसरा टप्पा आलेला आहे की सारंग पंडितांच्या निधनानंतर उमाईसा आणि धानाईसा दोघही निंब्याला गेले आणि तिथे त्यांचं धानाईसांचं उमाईसांचं अनुसरण झालं. धानाईसांनी जे स्वप्न बघितलेलं होतं की मला देवासारखं व्हायचं आहे, त्यानंतर देवासाठी सारखं होण्यासाठी देवासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. जे काही करायचं आहे ते देवासाठीच करावं लागेल. वस्त्र परिधान देवासाठीच, शृंगार देवासाठीच, इतर कुणासाठी नाही. आपण आपला जो शृंगार आहे तो जीवांसाठी आपण करतो. आपण ज्या लग्नाला चाललोय तिथल्या लोकांना आपले कपडे आवडले पाहिजेत, आपले दागिने आवडले पाहिजेत, आपला शृंगार आवडला पाहिजे, आपण चांगले दिसलो पाहिजे. कोणाला? तिथल्या लोकांना. येता जाता जे लोक आपल्याला बघतील त्यांना आपण चांगले दिसलो पाहिजे. हे आमचं स्वप्न आहे. आमचं स्वप्न असं असलं पाहिजे की आम्ही देवाला आवडलो पाहिजे. आता इथे जर का आपण आलो आणि ते स्वप्न बघितलं की 5 दिवस का होईना देवाला आपण आवडलो पाहिजे, मग कसे आवडणार? तुम्ही सकाळी जर का स्मरणाला उठत असाल तर देवाला तुम्ही आवडणार. तुम्ही सेवा दास्य आवडीपूर्वक करत असाल तर देवाला तुम्ही आवडणार. स्मरण तुम्ही चांगलं करत असाल, विचार तुमचे चांगले असतील, एवढे 5 दिवस का होईना, तर देवाला आपण सहजपणे आवडणार आहोत. आधी ते स्वप्न बघा. आमच्या धानाईसांनी ते स्वप्न बघितलं म्हणून दुसरा टप्पा त्यांना करता आला आणि ते बोलता पण आलं. एवढ्या लहान वयात कोण असं म्हणतं का की मी देवासाठी हे केलेलं आहे? आणि ते नुसतं वरवडे नाही बोललं. कधी कधी आम्ही मुलांना नाव विचारतो, तुझं नाव काय? त्याची आई सांगते त्याचं नाव सांग, हे नाव सांग तुझं. मग तो सांगतो. आम्ही त्याला विचारतो जेवला का? आई मध्ये हो म्हण. मग तो मुलगा म्हणतो हो. माझं म्हणणं आहे की त्या मुलाला स्वतःला बोलू द्या. त्याला स्वतःला कळलं पाहिजे की याचं उत्तर मी स्वतः सुद्धा देऊ शकतो. त्याला बोलता आलं पाहिजे. आणि आजची जी पिढी आहे ती खरोखरच तशा पद्धतीची आहे बरं का. ती मनात ठरवते, ठाम आहे त्याच्या बाबतीमध्ये. आई वडिलांना वाटतं याचं जमेल की नाही, पण मुलगा मात्र ठाम आहे की मी हे करणार आहे, हे क्षेत्र मी निवडणार आहे. तसं आमच्या धानाईसांनी ते क्षेत्र निवडलं, त्याच्यावरती ठाम आहे. आणि त्याचा ठामपणा, त्यांचा जो ठामपणा आहे तो त्यांच्या अनुसरणामध्ये आम्हाला दिसतो. इकडे कुठेतरी तयार असेल तिथे जर का धान्य तुम्ही आणलं, ते धान्य शिजवायला लागलं तरच इथे पंगत बसणार आहे. नाहीतर बोलाची गडी बोलाचा भात असेल, या जेवायला धान्य पण नाही, शिजवणं पण नाही, मग पंगत कशी बसणार? म्हणजे पंगत बसवण्यासाठी 2 टप्पे आधी करावे लागतील. एक धान्य आणावं लागेल, दुसरा टप्पा ते शिजवावं लागेल, तर तिसऱ्या टप्प्यात ते वाढल्या जाणार. धानाईसांनी 2 टप्पे पूर्ण केले म्हणून तिसऱ्या टप्प्यामध्ये, अनुसरण टप्प्यामध्ये ते जाऊ शकले. आता त्यांचा परमेश्वर सारखं होण्याचा जो प्रवास आहे तो खऱ्या अर्थाने सुरू झालेला आहे. तोपर्यंत फक्त शब्दरूपी आहेत.
पण शब्द सुद्धा मनात आहेत, फक्त वरवडे नाहीत. आणि तो प्रवास त्यांचा सुरू झाला. आता अनुसरण सिद्धार्थ जाईल, पुनःसंबंध होईल, अपरोक्ष ज्ञान होईल, सामान्य ज्ञान होईल, विशेष ज्ञान होईल आणि मग ईश्वर स्वरूपाच्या प्राप्तीमध्ये विशेष ज्ञानाच्या शेवटी ईश्वरासारखे निर्दोष होतील. आणि त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे ईश्वर जो आनंद घेतात तोच आनंद त्यांचं जीवस्वरूप घेईल. हे आहे ईश्वरासारखं होणं. एवढा मोठा प्रवास आहे. पण त्यासाठी असे काही टप्पे बघावे लागतात. आणि म्हणून हेम गर्भांग कांती, आम्हाला आधी त्या कांतीच्या म्हणजे त्या कांतीचा जो वर्ण आहे त्याच्या प्रेमात आधी पडावा लागेल. मग तो वर्ण कुणाचा आहे हे कळाल्यानंतर त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागेल. असं टप्प्याटप्प्याने आपल्याला पुढे जायचं आहे. जय सुर नमितांग्री चित्पदाद्या भवाय. जय सुर नमितांग्री, नमित आंग्री म्हणजे पाय, जय सुर म्हणजे देवता, त्यांचा जय जयकार असो. कुणाचा जय जयकार असो? त्या परमेश्वराचा जय जयकार असो, ज्यांचे देवता सुद्धा काय करतात? त्यांना वंदन करतात. आणि चित्पदाद्या भवारी म्हणजे चित्त म्हणजे मायादी सकळ देवतेंचं, पद म्हणजे फळ जे देतात, म्हणजे आवर्दानातला हा भाग आहे. परमेश्वर पर आणि आवर दोन्ही दातृत्व करत असतात. ज्यांच्याकडे कणव आहे परंतु त्यांना ज्ञान देता येत नाही, मोक्ष देता येत नाही आताच्या काही गोष्टींमुळे, मग अशा जीवांना परमेश्वर त्यांचं जे संचित काही असेल परंतु ते प्रमादी असल्यामुळे त्यांना ज्ञान आणि इतर कुठले साधन ईश्वर पैकीच देता येत नाही. मग अशांना परमेश्वर त्यांच्या ज्या काही संचित विद्या असतील ते त्यांना दातृत्व करतात. म्हणजे असंही परमेश्वर माये करवी त्या जीवाला ते दातृत्व करतात, असे परमेश्वर आहे. आणि भवारी म्हणजे भव म्हणजे संसार, त्याचे आरी म्हणजे शत्रू आहेत, म्हणजे परमेश्वर प्रपंचापासनं जीवाला लांब करणारे आहेत. जय विलसित मध्या नंग जन्मोद्भवाद्या. जय विलसित म्हणजे शोभिवंत, त्या परमेश्वराचं जे काही प्रत्येक अवयव शोभिवंतच आहे, परंतु मध्य काय आहे आपल्या शरीराचा? कंबर हा आपल्या शरीराचा मध्य भाग आहे, तो सुद्धा शोभिवंत आहे. नंग म्हणजे अनंग, म्हणजे ज्याला अंग नाही असा तो कोण आहे? कामदेव, ज्याला भस्म केलेला आहे म्हणून त्याला देह नाही, परंतु तो सुंदर आहे दिसायला. आणि म्हणून म्हणतात की जन्मोद्भवाद्या म्हणजे असे हजार जरी किंवा पुष्कळ जरी कामदेव जे सुंदर आहे दिसायला ते जरी समोर आले तरी ती बरोबरी स्वामींच्या सौंदर्याची बरोबरी त्यांच्याशी होऊ शकत नाही. त्यांचं सौंदर्य फिकस पडणार, स्वामींचं सौंदर्य उजवं ठरणार आहे. जय सुकमळ नाभा कांत वक्षादी शोभा. आणि त्यानंतर सांगतात सुकमळ नाभा म्हणजे नाभी कमळ जे आहे, म्हणजे परमेश्वराची जी नाभी आहे, बेंबी आहे, ती सुद्धा कशी आहे? सुंदर आहे आणि सखोल आहे. आणि कांत वक्षादी शोभा म्हणजे जे तेज आहे शरीराचं, खांद्याचं वगैरे हृदयाचं, ते सुद्धा अतिशय सुंदर आहे असं सांगितलेलं आहे. जय सरळ सुपानी भक्त कैवल्यदानी. जय प्रहसित वक्त्रा ब्रह्मविद्या उदारा. जय सकळ कटाक्षा प्रेम संचार लक्षा. जय सुमुकुट दीप्ती सर्व सौंदर्य मूर्ती. स्वामींच्या श्रीकराचं वर्णन या ठिकाणी केल्या जात आहे. स्वामींचे श्रीकर कसे आहेत? जय सरळ सुपाणी. सरळ पाणी म्हणजे हात, श्रीकर ते सुपाणी म्हणजे चांगले आहेत, दिसायला सुंदर आहेत आणि सरळ आहेत. म्हणजे जर का स्वामी असे सावधान स्थितीमध्ये जर का उभे राहिले तर ते अजान बाहू आहेत, गुडघ्यापर्यंत ते हात जातात. म्हणजे हाताचं जे काही हे बोट आहे, बोटाचा भाग हा गुडघ्यापर्यंत जातो. प्रवचन संपल्यानंतर बघा की आपले हात कुठपर्यंत जातात. अजान बाहू जे आहे ते अजान बाहू
गुडघ्यापर्यंत पोहोचतात आणि ते सुंदरही दिसतात. आता जर का एखाद्या व्यक्तीचे आजान बाहू असतील तर ते शोभून दिसणार नाही, कारण की आजान बाहू असण्यासाठी पूर्ण देह जे आहे ते 32 लक्षणी असावं लागतं. ते 32 लक्षणी असेल तरच ते आजान बाहू शोभून दिसतील, अन्यथा नाही. जसं एखाद्याला मोठा चष्मा शोभून दिसेल पण त्याचा चेहरा पण मोठा पाहिजे. त्याचा चेहरा एवढूच आणि चष्मा मोठा असेल तर चांगलं दिसणार नाही. म्हणजे सर्व गोष्टी अशा त्या जुळून आल्या तर ते आजान बाहू सुंदर दिसतील. आणि म्हणून आमच्या स्वामींचे जे श्रीकर आहेत ते कसे आहेत? सरळ सुपानी, म्हणजे सरळ आहेत. भक्त कैवल्यदानी, भक्ताला कैवल्याचं दान देणारे आहेत. भक्त या पदामध्ये सगळेच आले. त्याच्यामध्ये परमेश्वराचं मणितले करण करणारे जेवढे कोणी आहेत ते सर्व भक्त या पदामध्ये घेऊया, कारण की ते ओलेनी गुणे ते सर्व करत आहेत. आणि म्हणून त्यांना ईश्वर प्राप्ती, कैवल्य दान म्हणजे केवळ ईश्वर स्वरूपाची प्राप्ती जी सांगितलेली आहे विद्या मार्गामध्ये, त्याचं विश्लेषण आलेलं आहे. एक विद्या ते ब्रह्मविद्या, केवळाधार वेद आणि केवळ वेदे कैवल्याची प्राप्ती. त्या केवळ परमेश्वराला जो वेधतो, आकर्षित होतो, शरण जातो, मणितले करण त्यांनी सांगितलेलं कार्य करतो, त्यासी कैवल्याची प्राप्ती होत असते. असं परमेश्वराचे श्रीकर आहेत किंवा देण्याचा भाव आहे की देवाला जीवाला कैवल्य दानच द्यायचं आहे. मूळ हेतू काय आहे? ईश्वर स्वरूपाची प्राप्ती. आणि साधन द्यायचं आहे तर प्रेम दान देणं हेच मुख्यत्वे देवाचं अनुलक्ष्य आहे. परंतु आपण त्या गोष्टीला पात्र होत नाही, त्या गोष्टीला आपण योग्य होत नाही. एखाद्याला आपल्याला पुरणपोळीच खाऊ घालायची आहे, तीच तयारी आहे सगळी, पण आपण म्हटलं मी पुरणपोळीच खात नाही, मग आपल्यासाठी चपाती बनवा, भाकरी बनवा, हे वेगवेगळे माध्यम तयार करावे लागतात. देवाला प्रेमच द्यायचं, पण प्रेमाला आपण पात्रच होत नाही राहिलो. देवाला प्राप्तीच द्यायची आपल्याला, पण त्याला आपण पात्रच होत नाहीये. म्हणून मग इतर दान द्यावी लागतात. परंतु मुख्य दान आहे कैवल्य दान. जय प्रहसित वक्त्रा ब्रह्मविद्या उदारा. वक्त्र म्हणजे त्या तांबूळाच्या ह्याच्यामध्ये आलं ना, काय आलं ते जे तांबूळ आहे ते वक्त्र म्हणजे मुखामध्ये शोभून दिसतं, हातामध्ये नाही बरं. वक्र ते वक्र नाहीये असं वाकडं, वक्र म्हणजे ते वक्त्र आहे म्हणजे मुख. तसं इथे पण आलं प्रहसित वक्त्रा. वक मग त्र आहे त्याला जोडलेला. वक्त्र म्हणजे मुख. मुख म्हणजे पूर्ण एक प्रहसित घेतलं म्हणजे पूर्ण प्रसन्न श्रीमुख आहे. आणि ब्रह्मविद्या उदारा, परमेश्वराचं मुख कसं आहे? प्रसन्न आहे नेहमी. माहिमभट्ट अनेक प्रश्न घेऊन आलेले आहेत, भरपूर मोठे प्रश्न आहेत त्यांच्याकडे, आणि अनेकांना जिंकून आलेले आहेत ते, अनेकांना हरवलेले आहेत, त्यांनी स्वतः जिंकून तिथे आलेले आहेत. परंतु ते आल्यानंतर स्वामींना बघितल्यानंतर ते त्यांचं सर्व काही विसरून गेले. एवढे मोठे प्रश्न घेऊन आलेले माहिमभट्ट, त्यांना देवाने बघितलं, परंतु देवाचं श्रीमुख कसं आहे? प्रहसित, प्रसन्न आहेत देव. स्वामींना कुठल्याही प्रकारची काळजी नाही. उलट माहिमभट्ट काळजीमध्ये पडले, काहीच आठवत नाहीये. मग स्वामींनीच त्यांना आठवण करून दिली की तुम्ही काय काय प्रश्न घेऊन आलेले आहेत. त्याची सुरुवात स्वामींनी स्वामींच्या प्रश्नाने केली आणि त्यांना बोलतं केलेलं आहे आणि त्यांना गप्प सुद्धा केलंय. बोलतं करणारे पण देवच आहेत आणि गप्प करणारे सुद्धा देवच आहेत. परंतु गप्प करणं म्हणजे कसं? गप्प करण्याच्या पद्धती आपण म्हणतो की मी त्याला असे डोळे दाखवले गप्पच राहिला, माझ्या समोर काय बोलेल तो. अर्थात तो म्हणाला यांच्या नादी काय लागायचं म्हणून तो गप्प बसलाय समोरचा. गप्प तसं नाही करायचं. गप्प यथार्थ उत्तर देऊन गप्प करायचं. समोरच्याला तुम्ही पटवून द्या यथार्थ तत्वज्ञान, आणि मग तो शांत झाला तर त्याला म्हणतात मी त्याला गप्प केलं, असं तुम्ही म्हणू शकता. परंतु तुम्ही धाकाने जर का कोणाला गप्प करत असतात तर त्याला गप्प करणं असं म्हणत नाही.
आजकालच्या लहान मुलांचे प्रश्न असतात, त्यांना गप्प करून दाखवा बरं तुम्ही. एका लहान मुलाने म्हटलं, आई आपल्याला कुत्रा पाळायचा. आईने म्हटलं आपल्या देवाला चालत नाही. आई वडील काही उत्तर देतात देवाच्या नावाने. तो म्हटला देवाकडे डांगरेश नावाचा कुत्रा होता. मग झाली ना, आई गप्प झाली. मला फोन केला, बाबा तुम्ही समजा, पोरांना कसं समजून सांगायचं काय समजत नाही म्हणे आम्हाला. म्हणजे त्या पद्धतीने त्यांना समजवावं लागतं आणि त्यांना गप नाही करावं लागत. गप्पा बस असं नाही म्हणताय. आजकालची पिढी तुम्हाला उत्तर मागते, तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे आणि मग तुम्हाला कळतं की आपल्याला उत्तर येत नाही बरं का. मग आपण चिडतो. आपण चिडतो कधी? जेव्हा आपल्याला येत नसतं. आपण चिडलो की समजायचं की आपल्याला येत नाहीये. आणि जर का आपल्याला येत नाही हे कळलं ना तर मग चिडायचं नाही अजिबात. उलट आपण पण माहिती करून घ्यायची. मग त्याला वेगळ्या पद्धतीने समजून सांगितलं. त्याला वाटलं की आपण मासे पण पाळावेत, फिश टँक आणावं, पक्षी पण पाळावेत पिंजऱ्यामध्ये, असं त्याला वाटत होतं. मग त्याला वेगळ्या पद्धतीने सांगितलं, सगळं समजावून सांगितलं आणि मग त्याला ते पटलं. एका घरी गेलो, त्यांनी लहान मुलींनी कासव पाळलेला. ते आई म्हणाले की तुम्ही याला समजावून सांगा. आता मला टेन्शन आलं की काय समजून सांगायचं. मग मी डोकं लावलं थोडस आणि मग बघितलं की आता ह्याच्यातनं काय सांगू शकतो आपण. मग तिला सांगितलं की कासव कसा आहे. ते म्हणे स्लो आहे. मग तुला स्लो गाडी आवडते की फास्ट गाडी आवडते? फास्ट गाडी आवडते. कुठलंही कार्य पटापट करायला आवडतं की हळूहळू करायला आवडतं? मी पटापट करायला आवडतं. पण हळूहळू केलं तर काय होईल? आळस येईल. आपण स्लो गाडीमध्ये बसलो की आपोआपच कंटाळा येतो आपल्याला. आपल्या बाजूने फास्ट गाड्या जात राहतात. असं समजवलं. मग कासव कसा आहे? स्लो आहे. मग आता तू त्याला खाऊ घातलं एखादी गोष्ट, तो खायला किती वेळ लावणार आहे? तू किती वेळ लावशील आणि तो किती वेळ लावणार आहे? म्हणजे तुझा किती वेळ वेस्ट चाललेला आहे. म्हणजे त्याच्यामुळे तुझेही विचार, तुझी पण मुवमेंट स्लो होते आहे. असं तिला समजावून सांगितलं आणि तिला ते पटलं आणि मग ते कासव तिने कोणाला देऊन टाकलं. अशा पद्धतीने तुम्हाला पटवून देता आलं तर मग ते योग्य आहे. आमच्या स्वामींनी बोलतही केलं माहीम भट्टांना आणि गप्पही केलं. पण गप्प म्हणजे दम दिला नाही देवाने, भीती नाही दाखवली. त्यांना सर्व गोष्टी त्यांच्याकडच्या बोलू दिल्या. त्याच्यावर उत्तर स्वामींनी दिलं, त्याचं खंडन केलेलं आहे. ते खंडन पण कसं आहे, मी म्हणतो म्हणून खरं नाही. त्यांचे सिद्धांत त्यांना ऐकवून सांगितले की बघा हे इथे बसतंय का, तुमच्या सिद्धांताला तरी बसतंय का? नाही बसत, नाही बसत, नाही बसत. आणि मग माहीम भट्टांच्या लक्षात आलं की आपल्याकडे काहीच नाही आता बोलायला. माहीम भट्टांकडे बोलायला नाहीये, पण परंतु आमच्या स्वामींकडे बोलायला खूप मोठा सिद्धांत अजून बाकीच आहे. त्यातलं नुसतं पूर्वी प्रकरण सांगितलं माहीम भट्टांना ते अजून लक्षात येत गेलं. आपला विषय चालू आहे की स्वामींचं वदन कसं आहे, मुख कसं आहे, प्रहसित. आम्हाला जर का कोणी विचारलं बाबा आम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे असं म्हटलं की आम्हाला वाटतं की बाबा कसा प्रश्न असेल, काय असेल, आपल्याला उत्तर येईल की नाही. मी तर सगळ्यांना सांगतो सोपे प्रश्न विचारत जा मला. म्हणजे प्रश्न म्हटल्यानंतर उत्तर देणाऱ्याला थोडस दडपण येत असतं. पण आमच्या स्वामींना कुठलंही दडपण नाही, प्रहसित त्यांचं मुख आहे. आणि ब्रह्मविद्या उदारा, इकडे बघा सगळे, ब्रह्मविद्या उदारा म्हणजे ब्रह्मविद्या देण्यासाठी ते मुख जे आहे, स्वामींचं जे बोलणं आहे ते कधीही ते ब्रह्मविद्या सांगण्यासाठी आमचे स्वामी तयारच आहे. असं कधीच नाही म्हटले की आता आम्ही सांगणार नाही, असं नाही आहे. परमेश्वराकडे उचित जर का जिज्ञासा तुम्ही केली, अर्थता जर का व्यक्त केली तर श्री चक्रधर स्वामी कधीही तुम्हाला निरूपण करायला तयार आहेत. सारंग पंडित दादोस म्हणतात महादाईसांना, देवाला काही पडलेलं नाहीये, जीव स्वर्गाला गेले काय नरकाला गेले काय. आधी पण त्यांची भरपूर चर्चा झाली, महादाईसांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. आता दादोस म्हणतात की देवाला काही पडलेलं नाही, जीव स्वर्गाला गेले काय नरकाला गेले काय.
तेव्हा महादाईचा म्हणतात आपल्याचे वाटे की, इतरांचं नसेल वाटत, परंतु देवाचे जे भक्त आहेत किंवा जवळचे आहेत त्यांच्याबद्दल तर वाटेल ना देवाला. यावर दादोस म्हणतात जर का असं आहे 56 कोटी यादव झुंजो झुंजो मेले, तेव्हा कृष्ण महाराजांनी का नाही वाचवलं त्यांना. महादाईचा तिथे अडल्या. महादाईसांकडे पुढे बोलायला उत्तर नाहीये. उत्तर नाही हे खूपच चांगलं झालं, कारण की त्यामुळे महादाईचा कुठे गेल्या, त्याचं उत्तर मागायला स्वामींकडे गेलेले आहे. आणि आम्हाला श्रीमुखीचं उत्तर आता मिळालेलं आहे. दुपारची वेळ आहे, रंजनती ऊन, आणि त्या उन्हामध्ये कोणीही कुणाकडे जात नाही. एवढं मोठं ऊन आहे, आपण जाऊ का दुपारच्या 2 वाजता कोणाकडे घरी कोणाला भेटायला. आपण संध्याकाळी जाऊ थोडंच, किंवा सकाळी लवकर जाऊ. आता भोजन वगैरे झालेलं आहे, स्वामींचं पहुड सुरू आहे, वामकुक्षी घेतात स्वामी. फक्त शयनासनावर स्वामी पहुडलेले आहेत, अजून झोपलेले नाही. आणि महादाईचा बाहेरून उभे राहिले की दरवाजा असं कसं वाजवायचा, स्वामींचा आराम सुरू असेल, बाईचा झोपलेले असतील, आपण कसं आतमध्ये जायचं विचार सुरू आहे. मग स्वामींना त्याचं उत्तर द्यायचं आहे. प्रश्न महादाईसांचा आहे, पण उत्तर मात्र देवाला द्यायचं आहे. कोणाला द्यायचं आहे? महादाईसांना नाही द्यायचंय, दादोसांना द्यायचंय. तुम्हाला आम्हाला ते उत्तर द्यायचं आहे. जर का तुम्ही आम्ही उद्या अक्षर घेतला असता तर आमच्याकडे श्रीमुखीचं उत्तर आहे. स्वामी म्हणतात बाईसांना, बाई बाहेर कोण आलंय बघा. त्या बाईसा म्हटले बाबा एवढ्या उन्हात कोण येणार आहे. सांगतात तरी बघा कोणतरी आल्याचं वाटतंय. दरवाजा उघडला तर महादाई समोर उभ्या होत्या. महादाईसांना बाईसांनी आतमध्ये बोलावलं आणि स्वामींनी त्यांना विचारलं पहुडल्या बाई काय झालं. तेव्हा महादाईसा म्हणतात देवा, हे देवाला आपल्या लोकांचं पण ते स्वर्गाला गेले नरकाला गेले याचं काहीच वाटत नाही का. म्हणतात कोण म्हणतं असं, वाटतं की. मग 56 कोटी यादव झुंज मेले तेव्हा त्यांना का नाही वाचवलं कृष्ण महाराजांनी. तेव्हा आमचे स्वामी उठले आणि बसले की त्या 56 कोटी यादवांमध्ये कोण होता श्रीकृष्ण महाराजांचा भक्त कोण होता ते सांगा. एक उद्धवार्जुना वांचून देवाचं कुणीच नव्हतं त्याच्यामध्ये. देव आपल्या व्यक्तीला वाचवतील ना. एकदा मोठा पाऊस पडला आणि श्री प्रभू विहरणाला आहेत, भक्त मंडळी सोबत आहेत आणि पाऊस सुरू झाला. एका झोपडीमध्ये स्वामी शिरतात आणि आपल्या भक्त मंडळीनं सुद्धा आतमध्ये घेतात. आतमध्ये पाऊस लागला नाही पाहिजे. आपुल्याचे वाटे की देवाला वाटतं आपले भक्त मंडळी ओली झाली नाही पाहिजे, भिजली नाही पाहिजे. देवाला भक्तांची काळजी आहे. मग इथे गोवर्धन उचलला त्यावेळी सुद्धा तेच आहे की सगळ्यांना तो आश्रय दिला गेलेला आहे. देवाला वाटतं की, परंतु उद्धवार्जुनाशिवाय त्यांच्यामध्ये देवाचा भक्त कुणी नव्हता. आणि जर का उद्धवार्जुनाचं जर का एक केस जरी कुणी वाकडा केला असता, एडी वाहीचे डोळ एडी वाही की जाते, म्हणजे सृष्टीचा संहार करून टाकला असता. इतका अभिमान देवाला आपल्या विषय आहे. आपल्या विषय म्हणजे जो भक्त आहे त्याच्या विषय आहे. म्हणजे या ठिकाणी ब्रह्मविद्या उदारा कुठल्या वेळी सांगितलेलं आहे. वामकुक्षीची वेळ आहे, दुपारची वेळ आहे. निरूपण सत्र निरूपणाची ती वेळ नाहीये, एक व्यावहारिक दृष्ट्या निरूपणाची वेळ नाहीये. परंतु त्यावेळी जर का भक्ताला प्रश्न पडला तर त्यावेळेला परमेश्वर यथार्थ ज्ञान निरूपण करण्यासाठी कधीही तयार आहेत. डोमेग्रामला पूर्ण रात्र उलटून गेली निरूपणामध्ये आणि ते म्हणतात जी जी पहाले दिवस उजाडला, त्याही पेक्षा बेलापूरला 7 अहोरात्र देवाने निरूपण केले. सतत निरूपणामध्ये आहे. एक जेवणाचा वेळ आहे, थोडस आरामाची पण वेळ आहे, ती आटोपली की लगेच निरूपण. ते झालं, भोजन आटोपले की लगेच निरूपण. म्हणजे निरूपण अखंडित जास्त वेळ निरूपण सुरू आहे. जेव्हा संवत्सरचे जे मोठे बाबा होते त्यांनी कधीच महावाक्य निर्वचन सांगितलं नाही. अनेक पिढ्या तिथून अभ्यास करून गेल्या, पण बाबांनी ते कधी सांगितलं नाही. त्याचं कारण नंतर की एकदा खूप ज्येष्ठ मंडळी जमली आणि त्यांनी बाबांना विनंती केली की आम्ही तुमच्या मुखातनं महावाक्य निर्वचन ऐकलंच नाही, ते तुम्ही आम्हाला निरूपण करा. मग हो नाही बाबांना विनंती केली गेली भरपूर वेळा आणि मग बाबा तयार झाले. परंतु जेवढे लोक तुम्ही आहात तेवढ्याच लोकांना सांगणार, सगळ्यांना गोळा करू नका, उगाच गर्दी नको इथे.
आणि फक्त जे काही सिद्धांत आहे ते सांगितले जातील, त्याच्यामध्ये विश्लेषणही बाबांनी सांगितलं. अट बाबांची सगळ्यांनी मान्य केली, म्हणजे आम्हाला हे कळालं की आम्हाला विनंती करायला उशीर झाला. ही विनंती जर का आधी केली असती कधी, तर तेव्हा बाबांनी सांगितलं असतं. तर स्वामी म्हणतात की तुम्ही कधी आम्हाला विचारलंच नाही म्हणून आम्ही कधी सांगितलं नाही. तसं आपल्याला विनंती करावी लागेल काही गोष्टींविषयी, मग समोरचे अधिकरण आपल्याला सांगतील असंही आहे. काही गोष्टी विचारल्याविषयी सांगितल्या जात नाही. आणि मग सकाळी अहोरात्राच्या संदर्भामध्ये मी सांगतोय, 3 दिवसात महावाक्याने निर्वचनाची पोथी झाली. 3 दिवसात फक्त. सकाळी निरूपणाला बाबांकडे बसलो, तिथे निरूपण श्रवण करायला. समजा अर्धा पाऊण तास ती पोथी चालायची बाबांची, आणि ती पोथी संपली, दंडवत झाला की तिथून उठायचो आम्ही, दुसरीकडे बसायचो, मामाजींची चिंतनी. लगेच ती चिंतनी झाली की मग आम्ही आमची चिंतनी वैयक्तिक घ्यायचो. ते होत नाही की भोजनाची वेळ, पंक्तीला बसायचं, जेवायचं, आणि थोडस चिंतन केलं नाही केलं लगेच 2:30 वाजता परत पोथी. बाबांची पोथी झाली की तिथून उठलं की लगेच मामाजींची चिंतनी, तिथून उठलं की लगेच आमची वैयक्तिक चिंतनी. मग संध्याकाळचा व्यापाराचा वेळ, देवपूजा झाली, भोजन झालं की परत पोथी. एका दिवसात 3 वेळा 3 अवसर व्हायचे. तो काळ मला आठवतो. 7 अहोरात्र म्हणजे नेमकं काय, याही पेक्षा स्वामींचं जे काही निरूपण आहे, 7 अहोरात्र म्हणजे असं मधले जे काही स्वभाव विशेष गोष्टी आहेत त्याही पार पडायच्या, पण मधला जो वेळ आहे तो वाया घालवायचा नाही. तो निरूपणात ब्रह्मविद्या उदारा, म्हणजे ब्रह्मविद्या दातृत्वाच्या बाबतीमध्ये परमेश्वर उदार आहेत. कितीही ज्ञान देऊ शकतात, फक्त आपली घेण्याची तयारी मात्र नाहीये. अन्नदान उत्तम का आहे, वाढणारा जो आहे ज्याचा अन्नदान येतो त्याला वाटतं अजून घ्या अजून घ्या अजून घ्या. कोण कमी पडतं, खाणारा व्यक्ती कमी पडतो, तो म्हणतो नाही बस. देणारा व्यक्ती म्हणतो नाही अजून घ्या. म्हणून अन्नदान उत्तम आहे. द्रव्यदानाचं तसं नाहीये. द्रव्यदानात समोरच्याने किती दिलं तरी घेणाऱ्याला ते कमीच पडतं, त्याला वाटतं कमीच आहे, आणि देणाऱ्याला वाटतं भरपूर दिलेलं आहे. अन्नदानाच्या बाबतीत हे उलट आहे. तसं ह्याला म्हणतात उदारत्व. जेवढं दिलं देवाने तेवढं देवाला वाटतं कमीच आहे, अजून द्यावं अजून द्यावं. आपण कमी पडतो, देवा आता याच्यापेक्षा जास्त मला समजत नाही. आणि म्हणून परमेश्वर जीवाला यथार्थ ज्ञान देतातच, कारण की त्याच्यामध्ये ते अन्यथा पेरल्या गेलं नाही पाहिजे, अन्यथा त्याच्याकडनं दुसऱ्याला सांगितलं गेलं नाही पाहिजे. म्हणून त्याला यथार्थ सांगणं आवश्यक आहे. जय सकळ कटाक्षा म्हणजे परमेश्वराच्या श्रीनेत्राविषयीचा विशेष सांगतात की परमेश्वराचे श्रीनेत्र कसे आहेत, कटाक्ष कसे आहेत. प्रेम संचार लक्षा म्हणजे सदोदित त्या कृपा दृष्टीने काय करायचं, चांगल्या गोष्टी करायच्या. दिशेंकडे अवलोकन केलं तर अमंगळा दिशा मंगळा होतात, शुद्ध होतात, पवित्र होतात, सात्विक होतात. एखाद्या तामस वृत्तीकडे जर का देवाने बघितलं तर ते सात्विक होते. वाघिणीकडे बघितलं ती शांत झाली, म्हैसाकडे बघितलं ते शांत झाला. म्हणजे शांतता निर्माण करणारे असे आहेत. प्रेम संचार लक्षा, प्रेमाचं दातृत्व त्याच्यातनं परमेश्वर करत असतात. बाईसांना, महादेवा भक्तांना कृपा दृष्टीने अवलोकन करून त्यांना त्या ठिकाणी प्रेम शक्तीचा, भक्ती शक्तीचा संचार त्या ठिकाणी देवाने केलेला आहे. आणि या व्यतिरिक्त सामान्य तत्वे एखाद्या जीवाकडे बघून त्याला सात्विक करणं हे परमेश्वराचं कार्य आहे. आणि पुढे सांगतात जय सुमुकुट दीप्ती सर्व सौंदर्य मूर्ती. स्वामींचं श्री मुकुट आहे, त्याचं तेज भरपूर आहे, तेजोमय असं ते आहे. सर्व सौंदर्य मूर्ती, संपूर्ण जी श्री मूर्ती आहे परमेश्वराची ती सौंदर्याने युक्त आहे. जय अप्रतिम रूपा पूर्ण लावण्य दीपा, जय अनमित बंधू पूर्ण सौभाग्य सिंधू, जय अति बलवंता ध्वस्त कंदर्प ताठा,
जय गतिमतिरुद्धा मूर्ती संवेद बोधा. स्वामींच्या रूपाबद्दल सांगितल्या जात आहे की जय अप्रतिम रूपा. अप्रतिम म्हणजे त्याच्यासारखं दुसरं नाहीये. त्या सौंदर्याला दुसऱ्या कशाचीच तुम्ही उपमा देऊ शकत नाही. चांबे वर्ण तुम्हाला इकडे तिकडे कुठेच दिसणार नाही, आताही दिसणार नाही. आणि याच्या आधी आम्ही तो ऐकला सुद्धा नाही कुठे. तो थेट स्वामींच्या बाबतीमध्येच आम्हाला तो ऐकायला मिळतो. कृष्ण महाराजांचा वर्ण कसा होता? श्याम गौर. गौरच होता, परंतु जे श्याम वर्णाचं थोडी मिश्रता होती. आपण त्याला सावळा नाही म्हणू शकत. सावळा रंग वेगळा आहे आणि श्याम गौर रंग वेगळा आहे. आरक्त गौर म्हणजे गोराच आहे, पण त्याच्यामध्ये लालसरपणा आहे, तो एक वर्ण वेगळा आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्याला तुम्ही कुठल्याही दुसऱ्या उपमेने सिद्ध नाही करू शकत. फक्त ती उपमा तुम्ही थोड्या वेळासाठी उपयोगात आणू शकता, पण ती उपमा त्यांना तशी तंतोतंत जुळत नाही. म्हणून सांगतात अप्रतिम रूपा. अप्रतिम असं सौंदर्य आहे, ते रूप आहे. पूर्ण लावण्य दीपा, लावण्याने असं तेजोमान आहे ते. जय अनमित्त बंधू. निमित्त्या विन कारणाविन परमेश्वर आपले बंधू आहेत. पूर्ण सौभाग्य सिंधू म्हणजे पूर्ण सौभाग्याचे ते कोण आहेत? सिंधू म्हणजे सागर, समुद्र आहेत. सिंधू म्हणजे समुद्र. पूर्ण सौभाग्याचं सागर म्हणजे काय ना, परमेश्वरामुळे आपल्याला कितीतरी सौभाग्य लाभलेलं आहे. जसं साधाईसांना ती जी माळ दिल्या जाते स्वामींना पूजनामध्ये अर्पण केलेली माळ स्वामी साधाईसांना घालायला देतात, तांबूळ देतात, टिळा देतात. आणि जेव्हा साधाईसा निघतात तेव्हा त्यांना ते म्हणतात, स्वामी जर का रस्त्यात तुम्हाला कोणी माळ मागितली, टिळा मागितला तर देऊ नका बरं का. म्हणजे स्वामींना माहिती कोणतरी मागणार आहे. आणि ते गेले आणि मध्ये कोण भेटले? दादोस भेटले. दादोसांनी बघितलं, त्यांच्या लक्षात आलं हे स्वामींनीच दिलेलं आहे. मग ते म्हणाले आम्हाला ही माळ देऊन द्या. ते म्हणतात नाही, मला देवाने सांगितलं कोणाला द्यायचं नाही वगैरे असं. मग ते म्हणतात ऐसे आमचे गोसावी रांडा बाईलासी ते माळ देती. म्हणजे विधवा. हे विधवा आहे, त्यांना हे द्यायची काय आवश्यकता आहे. आणि मग ते येतात, साधाईसा पण नंतर येतात. आता त्यांना माहितीये की स्वामींना हे सांगणार बरं का. म्हणजे त्या ठिकाणी साधाईसा त्यांच्याबद्दल जे काय ते बोलले ते सांगतात. तेव्हा स्वामी म्हणतात जयासी माळ दिली तो रांड नव्हे. देवाने ज्यांना माळ दिलेली आहे म्हणजे सहाय्य दिलेलं आहे तो कसा काय विधवा असू शकतो. तो उलट सौभाग्य त्याचं आहे. आणि ते सौभाग्य देवाने दिलेलं आहे. देवाने जे सौभाग्य दिलेलं आहे दायंबांना दिलं. दायंबा कुठे चालले होते? घरी चालले होते. कधी? भूत चतुर्दशीच्या दिवशी आमच्या स्वामींनी त्यांना तांबूळ दिलं, टिळा लावला, माळ घातली आणि जायला सांगितलं आणि नियम पाळायला सांगितले. काय मिळालं त्यांना? त्याच्यातनं जे काही विघ्न त्यांच्या मागे मागे आलं, पण त्या विघ्नाने त्यांना काहीच केलं नाही, कारण की स्वामींनी दिलेलं साह्य त्यांच्या सोबत होतं. म्हणून तो रांड नव्हे, तो उलट सौभाग्य त्याचं. ती व्यक्ती कशी झाली? सौभाग्य. आपले ते नित्यपती आहेत आणि नित्यपतीचं साह्य जर का आपल्याला मिळतं आहे याच्यापेक्षा वेगळं सौभाग्य या जगामध्ये दुसरं कोणी नाही. तुम्हाला कोण वाचवू शकतं? द्रौपदीचे 5 पती होते, वाचवू शकले का तिला? कोणी वाचवलं? ते परमेश्वरामुळे ते सौभाग्य. ते सौभाग्य वेगळं बरं का. ते लग्न झाल्यानंतर जे सौभाग्यवती होतं ते सौभाग्य नाही. हे सौभाग्य त्याच्या कितीतरी पलीकडचं परम सौभाग्य जे आहे ते देवामुळे प्राप्त होतं. आणि ते सौभाग्य एकदा प्राप्त झालं की या जगातला कुठलाही व्यक्ती ज्याला ते मिळालंय तो कधीही विधवा होणार नाही, असं त्या सौभाग्याची खासियत आहे. म्हणून ते सौभाग्य आपल्याला प्राप्त झालं पाहिजे आणि ते प्राप्त होऊ शकतं, कारण की आमचे स्वामी कसे सौभाग्याचे सिंधू सागर आहेत. कितीही सौभाग्य त्यांनी जीवांना वाटलं तरी तिथलं सौभाग्य काही कमी होणार नाही. म्हणून ते आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये घेता आलं पाहिजे.
जय अति बरवंटा ध्वस्त कंदर्प ताठा, म्हणजे बरवंटा म्हणजे बरवेपणा. काही लोक पूजा अवसर म्हणताना खूप चुकीचे शब्द म्हणतात, काही लोक वरवंटा पण म्हणतात बरं का. आता पूजा अवसर मध्ये वरवंट्याचं काय काम आहे? इथे तर संध्याकाळची व्याळी वगैरे सगळं आटोपलेलं आहे, वाटण वाटण्याचा काही प्रश्न नाही. मग जय अति वरवंटा म्हणणारे पण लोक आहेत, त्यांनी अति बरवंटा असं म्हणायचं. आपण काय म्हणतो ते आधी ते भजन क्लिअर करून घ्या व्यवस्थित. एखादं स्तवन म्हणत असाल त्याचे शब्द काय आहेत ते पक्क करून घ्या. म्हणजे मामाजींनी आम्हाला सांगितलं की तेरे सिवा मुझे, सगळेजण डरच म्हणतात बरं का, तेरे सिवा मुझे डर नाही किसका. आम्ही पण म्हणायचो, बरोबर आहे, देवाशिवाय आपल्याला कुणाची भीती आहे. मामाजींनी सांगितलं असं नाहीये ते, तेरे सिवा मुझे डर नाही किसका. दर म्हणजे दरवाजा. देवा जर का तू मला स्वीकारलं नाही, हाकलून दिलंस, तर तुझ्याशिवाय माझा कुणाचाच उंबरवटा माझ्याकडे नाही, दरवाजा नाही, मी कोणाच्या शरण जाणार. हे विनम्रतेचं लक्षण आहे बरं का. आपण म्हणतो देवा मी तुझ्याशिवाय कोणाला घाबरत नाही, हे अहंकाराचं लक्षण आहे. त्यातल्या त्यात फरक आहे. तुम्ही दर म्हणता की डर म्हणता ते आम्हालाही माहित नव्हतं. मामाजींनी जेव्हा सांगितलं तेव्हा आम्हाला हसू येतं. मला पण आता पण कधी आठवलं की मला हसायला येतं की आपण काय म्हणायचो, किती चुकीचं म्हणतो आणि त्याचा विचार पण नाही करत. पण वैचारिक पातळीचे लोक प्रत्येक शब्दाचा विचार करतात, त्याच्या अर्थाचा विचार करतात, त्याच्या परिणामाचा विचार करतात. अशा पद्धतीने सगळे आपल्याला लक्ष देता आलं पाहिजे. आणि म्हणून इथे जय अति बरवंटा म्हणजे सुंदर आहेत परमेश्वर, अतिशय सुंदर आहेत. ध्वस्त कंदर्प ताठा म्हणजे ते कंदर्प म्हणजे तेच कामदेव, त्याचंही सौंदर्य उद्ध्वस्त होईल अशा प्रकारची उपमा दिलेली. म्हणजे परमेश्वराचं सौंदर्य हे स्वरूपाच्या संबंधित ते अजून तेजोमय झालेलं असल्यामुळे त्याची बरोबरी कुठलं सौंदर्य दुसरं करू शकत नाही. जय गतिमती रुद्धा मूर्ती संवेद बोधा. जय गतिमती म्हणजे जे काही गती आणि मती आहे ते जर का सौंदर्य बघितलं आपण तर आपली गती मती त्या ठिकाणी रुद्धा म्हणजे बंद पडते. गतिमती म्हणजे आपली हालचाल आणि आपले विचार, मती म्हणजे आपले विचार हे त्या ठिकाणी थांबून जातात. एखादी जर का भव्य गोष्ट बघितली की आपण बघतच राहतो, आपलं तोंड उघडं राहतं, असं बघतच राहतो, डोळे असे उघडे राहतात. तसं हे सौंदर्य बघितल्यानंतर हे एकदम आश्चर्य आहे की इतकं सुंदर सौंदर्य, म्हणून गती मती त्याच ठिकाणी राहते. काल आपण सत्रामध्ये बघितलं की आमचे स्वामी एकांकामध्ये उभय हाटवटीतनं जेव्हा विजय करतात, दोन्ही बाजूनी बाजार आहे आणि तो भरलेला आहे बाजार, आणि त्या वेळेला स्वामी अशा दोन्ही बाजार हाटातनं असे चालत जातात, तेव्हा दोन्ही बाजार हाटीत म्हणजे दोन्ही रस्त्याच्या दोन्ही कडेचे जे काही दुकानं आहेत त्या दुकानात आलेले जे लोक आहेत, दुकानदार जे आहेत, ते शेवटपर्यंत स्वामींना बघत राहतात. इतकं सौंदर्य परमेश्वर अवताराचं असतं आहे. आणि म्हणून सांगतात गती मती रुद्धा म्हणजे सर्वांचे व्यवहार त्या ठिकाणी ठप्प होऊन जातात, बंद पडून जातात, इतकं सौंदर्य आहे. मूर्ती संवेद बोधा म्हणजे ती श्री मूर्तीच्या माध्यमातून परमेश्वर काय करतात, स्वरूपाचं कार्य करतात, वेद बोध त्या जीवाला देतात. अशा प्रकारे परमेश्वराच्या एकेका वैशिष्ट्य गुणाला इथे शब्दबद्ध करून कवी आचार्य श्री कवी चक्रपाणी बासांनी या ठिकाणी सुंदर प्रकारे या पूजा अवसराला ते पुढे पुढे नेत आहेत. या पूजा अवसराच्या ज्या शेवटच्या 2 चौपदे आहेत ते आपण उद्याच्या सत्रामध्ये त्याचं श्रवण आणि चिंतन करणार आहोत. आजचं आपलं हे 8वं सत्र या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि या 8व्या सत्रामध्ये आपण 16, 17 आणि 18 अशा 3 चौपद्यांवर या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो